मागच्या 19 तारखेला म्हणजे 19/9/2025 रोजी केज पोलीस ठाण्यामध्ये एका अल्पवयीन मुलीनं छळाची तक्रार दिली होती, विनयभंगाची तक्रार दिली होती आणि ती तक्रार माजी शिक्षण अधिकारी लक्ष्मण बेडसकर याच्या विरोधामध्ये दिलेली होती. आता बेडसकरला प्रशासनानं निलंबित केलं. हे प्रकरण महिला आयोगाकडे गेलं. महिला आयोगानं जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला पत्र लिहिलंय. आता त्यावर पोलीस काय कारवाई करतायत याकडे आम्ही पाहतोय. या तपासामधले पोलीस अधिकारी असलेले शेळके यांना मी वारंवार फोन केलाय. शेळके फोन उचलत नाहीयेत. बीड पोलिसांनी, केज पोलिसांनी जे आहे ते 3 पथकं बेडसकरला शोधण्यासाठी तैनात केली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आता हे पथकं नेमका कुणाचा तपास करतायत, कुणाला शोधतायत याबद्दल त्यांनाच माहित आहे. मात्र बेडसकर अजून मिळून आलेला नाही. आता बेडसकरला अटक कधी होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि तो प्रश्न अनुत्तरित आहे. 3 पथकं जर नेमली असतील तर 19 तारखेपासून आजपर्यंत आज 29 तारीख आहे आणि जवळजवळ 10 दिवस उलटून गेलेले आहेत. आता या प्रकरणामध्ये बेडसकरला कधी बेड्या फडतील, कधी बेड्या घातल्या जातील हा सगळ्यात मोठा सवाल आहेच. मात्र बेडसकरचे काळे कारनामे उघड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बेडसकरची नवी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होते. ती मराठी महाराष्ट्रापर्यंत सध्या पोहोचलेली आहे. त्या ऑडिओ क्लिपमध्ये कुठला तरी एक दलाल बेडसकरला फोन करतो आणि साहेब 17 वर्षाची मुलगी आलेली आहे, फार चांगली मुलगी आहे, तुम्हाला किती वेळ लागेल यायला? आणि तो सांगतो की मी अर्ध्या पाऊण तासामध्ये मी येतो. आणि 17 वर्षाची मुलगी आहे असं म्हणल्यानंतर किती उत्साहित होतो, किती ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर आपल्याला समजून येतं. आता बेडसकरचं वय काय, त्याच्या अपेक्षा काय आणि कशा प्रकारची कोवळ्या लेकरांची अशा प्रकारची तस्करी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. केज पोलिसांना मी सुरुवातीपासून आवाहन करतोय, बीड पोलिसांना सुद्धा आवाहन करतोय, केजमध्ये नेमकं चाललंय काय हा सगळ्यात मोठा सवाल आहे. तिथल्या लोकप्रतिनिधींना, खास करून महिला लोकप्रतिनिधींना मी आवाहन केलेलं होतं. त्यांचा कुठल्याही प्रकारचा ब्रशशब्द या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. पोलीस प्रशासनाची भेट घेतलेली तिथे दिसून येत नाहीत. आमदार नमिता मुंदडा असतील, खासदार तिकडे त्या ह्या असतील, रजनी पाटील असतील, बजरंग सोनवणे यांना सुद्धा मी आवाहन केलेलं आहे. आणि पुन्हा एकदा आवाहन करतो, तुम्ही जिल्ह्याचे खासदार आहात, 2 खासदार या जिल्ह्याला आहेत आणि त्यांनी जिल्ह्याला वाऱ्यावर सोडू नये. मान्य आहे जिल्ह्याभरासह राज्यभरामध्ये पावसाने थैमान घातलेलं आहे. मात्र जरी थैमान घातलेलं असलं तरी हे गुन्हे झालेले नाहीयेत असं नाहीये. त्या आरोपींना शिक्षा होऊ नये असं नाहीये. अतिवृष्टीने जे काही ग्रासलेले शेतकरी आहेत त्यांना मदत मिळावीच. मात्र त्याहीपेक्षा भयानक हे सगळं कृत्य आहे. तिथल्या अल्पवयीन मुलींना जे आहे ते तस्करी करून यांच्या स्वाधीन केलं जातं. या नराधम बेडसकर सारख्या व्यक्तींच्या स्वाधीन केलं जाते. 16, 17 वर्षाच्या मुली जे आहेत ते यांच्या स्वाधीन केल्या जात आहेत आणि त्यांचं शोषण होत आहे. कुठेतरी पोलीस प्रशासन कमी पडतंय का हा सवाल पहिल्यापासून उपस्थित राहिलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये पोलीस प्रशासनाने सतर्कतेची भूमिका घेणं गरजेचं आहे. बेडसकरला अटक करणं गरजेचं आहे. बेडसकर याच आसपासच्या ठिकाणी गाडी घेऊन फिरत असल्याचं आपल्याला प्राथमिकदृष्ट्या माहिती मिळते. सत्यता काय आहे येणाऱ्या काळामध्ये पाहिलं जाईल. मात्र बेडसकरची ती ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे तुम्ही एकदा ऐका, म्हणजे तुमच्या तळपायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहणार नाही. 17 वर्षाची मुलगी ही साहेब येत आहे, तुम्ही लवकर आटपून या, ती येतच आहे अशा प्रकारे तो दलाल म्हणतोय. आणि तो दलाल कोण आहे शोधून काढणं गरजेचं आहे. मागच्या ऑडिओ क्लिपमध्ये असलेली ती महिला मावशी नेमकी कोण आहे ही सुद्धा पोलिसांना मिळून आलेली नाही. त्या दोघांनाही पोलिसांनी अटक करावं आणि त्यांच्याकडून कठोर चौकशी करून त्यांना फटके देऊन त्यांनी या मुली कुठून आणल्या किंवा मग कोणाच्या सांगण्यावर आणल्या, त्यांना काय मिळत होतं, या बेडसकरकडून काय मिळत होतं, किती पैसे मिळत होते, या सगळ्या गोष्टींची चौकशी करून त्यांना कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी मराठी महाराष्ट्राच्या वतीनं आणि तमाम बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं केली जाते. ती ऑडिओ क्लिप किती संतापजनक आहे तुम्ही एकदा ऐकावी असं आवाहन या ठिकाणाहून करतोय. लातूरमध्येच मी आलेलो, दवाखान्यात आलो होतो. किती वेळ लागतो तुम्हाला यायला? मला पुढे जाण्याचं एखादा घंटा लागेल बघा. चालतं या दमाने. ऐका ना, हां तिथं अलीकडं आहे त्याच्यापैकी का घरी तिकडे पलीकडे आपण गेलतो तेव्हा? नाही इथंच अलीकडं. बरं बरं. आणि तुम्ही एकदा बाहेरून मागून घेतलं होतं बघा. 17 वर्षाची पोरगी आली भारी आहे. हा 17 वर्षाची पोरगी आली भारी आहे. आलेले आहेत का? हा येऊ लागले. अर्धा घंटा लागते. तुम्ही म्हणाला ना तुम्हाला 1 घंटा लागतो. लागते सहज लागते. हा मग तेव्हा तुम्ही इथे अर्ध्या घंट्यात. तिने आली की तुम्हाला फोन करतो.